वैदेवी माते की
नाव कसं आहे? पुढे जाऊ नका, इथेच चालू राहू. आदरणीय आमचे वैभवजी भोकरकर सरांचं सुद्धा नुकतंच सुंदर असं या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी त्यांचंही आगमन झालं. वैभवजी आपल्याही मनापासून हार्दिक असं स्वागत. कारण हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. आणि हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता. असा जिजाऊचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. म्हणूनच या ठिकाणी करता 350 राज्याभिषेक सोहळा स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आणि शिवाई देवी ट्रस्ट यांच्या वतीनं खरंतर महाराजांच्या भूमीमध्ये पायथ्याशी हा संपन्न होतोय. आणि संपन्न करण्यासाठी तमाम पुणे जिल्ह्यात वर्तळ हीच छत्रपती शिवाजी महाराजांची संघ महाराष्ट्र राज्य जुन्नर पुणे जिल्ह्यामधील सर्व
संपन्न करण्यासाठी शिवाई देवी ट्रस्ट आयोजित स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य चे सर्व ना नमस्कार 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 चिरंजी मग ती परीक्षेत घेतली जाते ना करा नमस्कार नमस्कार म्हणून कधी पंढरीची वारी चुकली नाही, माझ्या ज्ञानोबाची वारी चुकली नाही. खांद्यावरती पताका घेऊन अविरतपणे सेवा करणारे हरिभक्त कल्याण मोरी महाराज असतील, आमच्या शिवस्ती मोरी महाराजांच्या शिवस्ते संपूर्ण होत आहे. आनंदाची दोन्ही आनंद तरंग असं म्हणायला काहीच वापर नाही. असा हा मांगल्याचा सोहळा खरं तर महाराजांच्या पावनभूमीमध्ये 350 असा राज्याभिषेक सोहळा आणि या सोहळ्याचं दीप प्रज्वलनानं सुरुवात करत आहोत. सर्वांनी टाळ्याच्या गजरात दीप प्रज्वलन स्वागत करूया. मांडवांच्या शिवस्ते दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होते. त्यानंतर ध्वजपूजन करण्यासाठी गणरायाचं पूजन मांडवांच्या शिवस्ते संपन्न होतं. कुणीतरी म्हणलं आहे शेषाच्या हाती गर्दीची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या त्यांची भीती. अरे अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी भोगून गेले गती मागती आणि आपण प्रथम पूजूया विघ्नहर्ता श्री गणपती. अशा गणपती बाप्पाची आराधना पूजन करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की कृपया विघ्नहर्त्या गणरायाचं पूजन आपण संपन्न करून घ्यावं. गणेशाचं पूजन का करायचं तर प्रत्येक म्हणून आनंदाची डोली अनंत तरंग असं म्हणायचं काहीच वावड नाही. असा हा सोहळा मान्यवरांच्या शिवस्ते संपन्न होतो आणि तो संपन्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी ध्वजपूजनाचा सुद्धा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. विनंती आहे की ध्वजपूजनाला आपण या ठिकाणी संपन्न करून घेत आहोत. खरतर ओंकार प्रधान रूप गणेशाचे जैसे तुम्ही देवाचे जन्मस्थान असा सर्वांचा विघ्नहर्ता गणराया. विघ्नहर्त्या गणरायाचं पूजन संपन्न झालं असेल तर मान्यवरांना विनंती आहे की ध्वजपूजन करण्यासाठी आपण समोर या ठिकाणी यावं आणि आपल्या शिवस्ते पुढे हा बरोबर थोडीशी सिस्टीम आली आता मोठं पागळ नाही बुद्धिहीन तनु जाने के सुमरो पवन कुमार बुद्धिजीवी झाले हा मंडळांना विनंती आहे की गणेश पूजन संपूर्ण झालं असेल तर कृपया आपण उजव्या साईडला यावं आणि ध्वजपूजनाचा सुद्धा सोहळा संपन्न करून घ्यावा अशी आपल्याला विनंती केली जाते. आणि बाबा या अगरबत्तीला ध्वजपूजन झाल्याच्या नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते व्यासपीठ पूजन या ठिकाणी संपन्न होईल आणि तेही संपन्न करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की कृपया
मंडळ आपल्या शुभ पौराणिक शुभ आगमन व्यासपीठाचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावरती आपण यावं. व्यासपीठाचं पूजन झाल्याच्या नंतर शिवाई देवीचं पूजन आपण आपल्या शुभस्ते मंडळांच्या उपस्थितीमध्ये ते संपन्न करणार आहोत. आणि विशेष म्हणजे व्यासपीठाचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी उभारणार शिवसेना चला पहिली कोकणी पथक या ठिकाणी त्याही मैदानामध्ये आले आपल्या शिवसेना व्यासपीठ पूजन संबंधित कार्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. महाराजांच्या शिवस्ते आणि महिलांच्या उपस्थितीमध्ये आंबेडकर तालुका महिला आघाडी शिवसेना उभारणार सूर्यकांताई करिमाच्या निमित्तानं हरिभक्त परायण संघाचा वसाने वाचला जाणार आहे. हरिभक्त परायण अर्जुन महाराज शिंदे महाराज आपल्या स्वतःच्या संघाचे महाराजांचा आराध्य दैवत राजा छत्रपती महाराजांच्या अजून दोन महिन्यांनी अजून एका महिन्याचा नामोल्लेख करण्यापेक्षा स्वागत आपण यावं. माझ्या छत्रपती शिवरायांचा दरा माझ्या छत्रपती शिवरायांचा दरा महाराष्ट्राचा राजा छत्रपती आपल्या शिवसेना महाराजांचा हा घडून आपण त्या ठिकाणी सन्मान करावा. उपाध्यक्ष माननीय प्रकाश तांदळे त्याचबरोबर या आदरणीय अध्यक्ष माननीय जुन्नर तालुका आघाडी अध्यक्ष अनिल शिवाजी उपाध्यक्ष शंकरशेठ तिरुमुकर साहेबांना विनंती आहे आपण या सोबत कोण आहे त्यांना बोलव ना. नाव नाही माहिती. अध्यक्ष तलवारीच्या आतून घे, तलवारीच्या आतून. माननीय शंकरशेठ तिरुमुकर साहेबांना विनंती आहे त्यासाठी यावं. ग्रंथपूजन आपल्या शिवसेने तालुके साहेब रोकडे साहेब आपण त्या स्थानावरती यावं आणि आपल्या शिवसेने तो पूजनाचा सोहळा संपन्न करावा. आणि आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य काकाने सरांना सुद्धा विनंती आहे आपण त्या स्थानावरती यावं. काकाने सरांना विनंती आहे आपल्या शिवसेने ग्रंथपूजेचा पूजन संपन्न होतं. आप्पासाहेब गावाले छान मंगलमय वातावरण लागले की मंगलमय वातावरण निर्माण होत असतं म्हणून खूप सुंदर सगळ्यांच्या हातून हे मंगल मध्ये बदलायला लागले असा मंगलमय सोहळा चांगले व्यक्त करण्यात महाराज गुरुवर्य कातळे सर त्याचप्रमाणे स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख निरीक्षक होळे आपल्यासोबत बोलले धन्यवाद. आणि सर्व मंडळाच्या उपस्थितीमध्ये आजच्या कथा महत्वाचे सगळे सभा हरिभक्त परायण कीर्तन केसरी शिवचरित्रकार शंभू चरित्रकार आणि इंग्लिश बुकामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालं 12 ज्यांनी कीर्तन केलं ते हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर नाव असे यांचा सुद्धा या ठिकाणी ग्रंथपूजन आणि त्यांच्यासाठी पूजन करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत. म्हणून मान्यवरांना विनंती आहे आपण माननीय बेकाशी ते जुनापी साहेबांना विनंती आहे आपण त्या क्षेत्रावरती यावं. अतिशय अशा मंगलमय वातावरणामध्ये कथेला प्रारंभ होतोय आणि प्रकाशित तांदळे साहेबांच्या स्वतः महाराजांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान पहिल्या दिवशी संपन्न होतं.
परफेक्ट. प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर हा राजा विराजमान झालेला आहे आणि म्हणून या राजाची 350वा राज्याभिषेक सोहळा तो आमच्या प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर दररोज त्या ठिकाणी साजरा होत आहे आणि 350 वर्षाचा कालखंड होऊन गेला तरी सुद्धा का आम्ही आमच्या राजाला विसरत नाही. याचं कारण असं आहे, अनेक राजे महाराजांचा राज्याभिषेक झाला परंतु ते राजे महाराजांना बापजाद्याचं होतं नव्हतं, बापजाद्याची गादी होते. पण जगाच्या पाठीवर एकच राजा असा जन्माला आला की त्याने स्वतःच सिंहासन स्वतः निर्माण केलं आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावर हा राजा विराजमान झाला. हे खऱ्या अर्थाने कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाच्या जोरावर हा राजा विराजमान झालेला आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण 350वा राज्याभिषेक सोहळा या राजाचा त्या ठिकाणी साजरा करतो. अशी व्यक्तिमत्व उगाचच घडत नाही, मुळात आडात असावं लागतं तेव्हा पोहऱ्यात येतं लक्षात. ज्या मातेच्या पोटी हा राजा जन्माला आला त्या मातेची दिवस किती पवित्र असेल, ज्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये हा राजा घडला तो राजा किती, तो सद्गुरू किती पवित्र असेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात या राजाला सहवास मिळाला. 1-2 वर्षाचा नाही तर तुकोबारायांचं सानिध्य तब्बल 19 वर्षाचा सहवास आमच्या राजाला लाभला. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे की त्याला जगद्गुरूंचा सहवास 1-2 वर्ष नाही तर 19 वर्षाचा सहवास लाभला. म्हणून हा राजा जगात श्रेष्ठ ठरला, जगात श्रेष्ठ ठरला. हा राजा जन्माला यायच्या अगोदर काय परिस्थिती होती हिंदुस्थानची, काय परिस्थिती होती हिंदुस्थानची. अन्याय अत्याचार सगळ्याला पोहोचलेला होता. ज्यांचं आक्रमण आमच्या राष्ट्रावर झालेलं होतं मानगुटीवर पारतंत्र्य येऊन बसतं आणि ते पारतंत्र्य 1-2 दिवस आलं नाही, 1-2 वर्ष आलं नाही, ते पारतंत्र्य तब्बल 350 वर्ष आम्ही सहन केले. आणि म्हणून सिंदखेड राजाचं हे लखोजीराजेंचं घराणं, लखोजीराजे जाधवराव यांना 4 अपत्य होते. रघोजी, अस्लोजी, यशवंतराव आणि खऱ्या अर्थाने एक कन्यारत्न होतं. त्या कन्यारत्नाचं नाव होतं जिजाऊ. वय होतं केवळ 6 वर्षात. पण या चिमुरडीने या महाराष्ट्रात होत असणारा अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहू शकत नव्हती. आणि एक दिवस आपल्या वडिलांच्या महालामध्ये गेले. सांगितलं, आबासाहेब कुठपर्यंत हा उघड्या डोळ्याने अन्याय अत्याचार पाहायचा, कुठपर्यंत माता भगिनींचा आक्रोश पिंकाळ्या डोळे झोपून ऐकायचे. का तुम्ही हे सगळं सहन करता? तुमच्या भाऊबंदामध्ये सामर्थ्य आहे. साथ झाला सगळ्या मराठी मूर्खाला. सगळा मराठी लोक तुमच्या एका हातात खाकेसरचे पटापटा धावले आणि संपूर्ण टाकायला सगळं पारतंत्र्य. जिजाऊ साहेबांनी पाहिलेला एक प्रसंग. जिजाऊ साहेब आपल्या वडिलांना म्हणतात, आबासाहेब ज्या वेळेला सुलतानांच्या धाडी येतात ना, माय लेकरांची ताटातूट होते, तरण्या ताट्या मुली बेपत्ता होतात, त्यांच्या अंगावरची वस्त्र काढली जातात, त्यांच्यावर बदामन होतो. अरे म्हातारी माणसं पळता येत नाही म्हणून घोड्यांच्या टापाखाली चिरडली जातात, रक्तामासाचे सडे पडले जातात. का आबासाहेब, का? कुठपर्यंत हे उघड्या डोळ्याने पाहायचं?
हे तुम्ही थांबू शकता बाबासाहेब? पोरगी बोलत होती. 6 वर्षाची लेक बापाला सांगत होती. बाप गुमान सगळं ऐकत होता. पोरे, तू सांगते ते सगळं खरं आहे, पण हा तुझा बाप डोळे असून अंधा आहे, कान असून बहिरा आहे, काल आहे का खोडवर सब करायचं आणि का सहन करायचं? पोरे, मलाही असंच वाटतं, पण का नसतं ज्याला साथ घालायचे ना ते वतनासाठी लाचार बनले. कुणी जहागिरी मिळवली, कुणी वतन मिळवलंय. त्याला गुलामगिरीत आनंद वाटतो, पण स्वातंत्र्यात आनंद वाटत नाही. पण क्षणभर विचार केला, 6 वर्षाची लेक माझी, हिला एवढं कसं उभारलं? आणि जाणून केवळ आमची कन्या नाही, हिच्या रूपाने प्रत्यक्ष आदिमायाच बोलली. आणि ही आदिमाया कशी होती? सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोलाटी कोल करून खा बेटा. आम्हाला जाणीव होते, पण ती घटना आमच्यापासून लपवली जाते. काय समजावं आम्ही की या घरावर आम्ही नजर करीत आहोत? हे काय अभद्र बोलणं? तुम्ही आमच्याकडे माहेरपणाला आलात आणि आम्ही आपणास कैद करू? मग घडलंय काय? काही नाही राणी सर, जे घडलंय ते तुम्हाला सहन होणार नाही म्हणून तुमच्यापासून दूर ठेवलंय. जे घडलं असेल त्या मास बघा, तुम्हाला ते सहन होणार नाही. सारं सहन करण्याची तयारी करून ठेवली आम्ही. काय घडलं ते सांगा बाबास. राणी साहेबांचा वारंवार हट्ट ऐकल्यानंतर विश्वासराव म्हणाले, आपले वडील लोखोजीराजे जाधवराव, आपले बंधू रघुजी यशवंतराव अष्टोजी, 4ही जणांचा निजामाच्या दरबारात कत्तल उडवली. जिजाऊ आहे आणि अंतःकरणाचे एकाच वेळी तुकडे तुकडे झाले. आबासाहेब, आमच्या यांना पकडण्यासाठी तुम्ही गडावर आला होता. शेवटचं तेव्हाच पाहिलं बाबासाहेब. ठरलं होतं शिवनेरी गडावर साऱ्यांनी आणाबाका घेतल्या होत्या. शिवाय जगदंबेच्या समोर वाटलं होतं संपलं एकदाच. जाधव भोसल्यांचं कायमचं वैर संपलं. आबासाहेब, त्या रात्रीला तुमच्या जीवनी सुखाची निद्रा घेतली, पण काही दिवस उलटायच्या ते सुख आमच्यापासून दुरावला. बस महाराजांचा जन्म झाला आणि गडावर इतका दानधर्म झाला, इतका दानधर्म झाला. अजून शहाजीराजे यायचे होते, तो दानधर्म नंतरचा आहे. जन्माच्या वेळी शहाजीराजे गडावर नव्हते, तरी सुद्धा विश्वासराव खूप आनंद झाला आणि तो दानधर्म होत. बाळण झाल्यानंतर
माहीत नव्हतं. तेव्हा पाटा नव्हता असं नाही, तुमच्याकडे नसेल पाटा, त्यांच्याकडे होता. तुमच्याकडे खुरपूर पाटा जमलं नाही, खुरपूर होते त्यांच्याकडे तसलं. माता आहे की आपल्या लेकराला धर्मग्रंथ समजावे, त्याचं ज्ञान करावं, ते समजून घेणारी जगाच्या पाठीवरची पहिली माता म्हणजे जिजाऊ साहेब. त्यानंतर जिजाऊ साहेबांनी दुसरी वस्तू जर बोलली असेल तर दुसरी वस्तू कोणती होती सांगू तुम्हाला. दुसरी होती बळीराजाचा नांगर. कारण तो नांगर जर फिरला तर शेत पिकणार आहे, आणि शेत पिकली तर स्वराज्याच्या खजिन्यामध्ये धनधान्य येणार आहे, आणि धनधान्य आलं तर सेनापती तो बावळा ते सैनिक त्याच्यावर जगणार आहे. म्हणून ही भूमाता, हा बळीराजा माझ्या लेकराला त्या ठिकाणी अनुकूल व्हावा म्हणून नांगराचं पूजन झालं. आणि त्यानंतर जिजाऊ साहेबांनी श्रीरामाचं आदर्श असणारं शस्त्र म्हणजे धनुष्य, धनुष्याचं पूजन केलं, तलवारीचं पूजन केलं. शस्त्र का पूजली? कारण ही शस्त्र सुद्धा
ते गीत उद्याच्या कथेमध्ये सादर होईल. शिवनेरी गड कसा आहे त्या गीतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. परंतु आजच्या कथेमध्ये शिवनेरी गडावर जास्त बोलणं उचित होतं, परंतु वेळेची मर्यादा फार कमी होती. आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले देवस्थानचे माजी अध्यक्ष आदरणीय रामनाना मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण ही सगळी मंडळी आणि याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा की समस्त हिंदू एकता आघाडीचे आणि हिंदुत्वासाठी प्रखर भूमिका संबंध हिंदुस्थानामध्ये मांडणारे, गोरक्षणामध्ये सतत अग्रेसर राहणारे, की ज्या वेळेला हा संकल्प शिवाई देवीच्या मंदिरामध्ये सोडला त्यावेळेला मिलिंद भाऊ उपस्थित होते. त्यांना खूप आनंद वाटला की महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा छत्रपतींच्या जन्मभूमीत होतोय आणि म्हणून त्यांनी भावनेच्या भरात त्या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी या कार्यक्रमासाठी जाहीर केली. परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये मध्यंतरी सोलापूरमध्ये 30 गायी कसाईच्या हातून त्या ठिकाणी त्यांनी सोडवण्यामध्ये यश मिळवलं. त्या 30 गायींचे प्राण वाचवले आणि त्यावेळेला कोर्टाने त्यांना तिथे 1.25 लाख रुपये भरण्याचे आदेश काढला आणि मग मिलिंद भाऊंनी 1.25 लाख रुपये भरले, पण त्या 30 गायींचे प्राण वाचवले. भाऊंना सांगितलं तुमची देणगी त्या 1.25 लाखानेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला मिळाल्यासारखी आहे, पुन्हा नव्याने देणगी द्यायची गरज नाही. असे मिलिंद भाऊंसारखं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे. आणि 2018 सालापासून शिवनेरी ते पुरंदर पालखी सोहळा आपण जो करतो, या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला आदरणीय माणिक महाराज असतील, आदरणीय रामनाना असतील आणि आदरणीय मिलिंद भाऊ प्रतिवर्षी या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला दरवर्षी उपस्थित राहतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल आणि म्हणून या सगळ्या मंडळींचं स्वराज्य संघावर, आमच्या कार्यकर्त्यांवर, विशेषतः माझ्यावर, त्या मंडळींचं खूप माझ्यावर प्रेम आहे आणि शिवाई देवीच्या कृपेने त्याचंच वृद्धिगत हो आणि एक धर्मकार्य आपल्या हातून असंच घडत राहावं अशी आई शिवाई चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आजच्या महाराजांच्या जन्म सोहळ्यासाठी आमच्या आहे आणि या पुष्पाने आपला कार्यक्रम जगदंबेपर्यंत पोहोचला याची साक्ष दिली आहे. माननीय पुणे जिल्हा संघटनाचा डॉक्टर विशालची आपली सर्वांना सुद्धा विनंती आहे, आपण या स्थितीवरती यावं. माननीय निमित्त प्राणी सोपान महाराजांचा जाधव महाराजांना विनंती आहे, आपणही या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती केली जाते. आणि प्रथमतः त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय शंकर निवड साहेब प्रथमतः या ठिकाणी निवृत्त करणं आपल्या महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी अध्यक्ष माननीय माणिक महाराज मोरे यांचा सन्मान स्वराज्य संघ शिवाई देवीच्या वतीने सन्मान होतोय. या ठिकाणी माननीय रघुवीर साहेब आणि माननीय प्रकाशजी सागरे साहेबांना विनंती आहे की आपण मोरे साहेबांचा असं इकडे बघा नाही महाराष्ट्र या ठिकाणी करून द्यावा अशी आपल्याला धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मिलिंदजी एकबोटे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतं. कार्यकर्त्याचे समस्त हिंदू एकता आघाडी माननीय मिलिंदजी एकबोटे साहेबांचा सन्मान होतं. त्याचप्रमाणे रामनाना मोरे राज्याध्यक्ष देव संस्था महाराजांचा सुद्धा सन्मान संपन्न होतोय. हरिभक्त प्राणी सोपान महाराज सादर महाराजांचा सुद्धा सन्मान व्यासपीठावरती शंकरजी निवड साहेबांना विनंती आहे, तो सन्मान आपण करून घ्यावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी जुन्नर तालुका उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाशजी तारणे साहेबांचा सुद्धा सन्मान शापकर्जी निवड साहेब आपण त्या ठिकाणी करावा. विशेष म्हणजे प्रकाशजी तारणे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं त्यांना सदिच्छा शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपले खरं तर स्वराज्य संघ महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय दिलीप शेठ पवळे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांनाही खरं तर आपण लहान काहींच्या घरात शुभेच्छा आणि या ठिकाणी त्यांनी सोबत यांनी निवेदन केलं असे प्रकाश पवळे यांचा सुद्धा वाढदिवस आहे. विमलताई कागलाचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांनी सुद्धा व्यक्त करावे. विमलताई कागला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी ढोल नितीन पथक आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून हे झालं. त्या याच जगतील खरं तर विमलताई कागळे यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि सर्व
त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. छायाताई लोणकर, त्याचप्रमाणे झगडे प्रती संगीता गोसावी, वनमाला लोणकर, संत काकू, खिलारी निर्मला आणि वर्षा सुद्धा या भगिनीसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. कारण जे ज्या रागरागिणीने लेखी पत्र केलं आणि तो आणण्यासाठी त्यांच्याकडे याचा वाटा आहे. म्हणून त्या रागरागिणीचं या चित्राच्या वतीनं आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचंही मनापासून स्वागत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी विमलताई काजळे आणि छायाताई लोणकर आपण सर्वांच्या वतीनं या चित्रावरती यावं. आपला सुद्धा स्वराज्य संघ आणि शिवाय देवीच्या वतीनं आपला यथोचित असा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. चला विमलताई काजळे आणि छायाताई लोणकर यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. अतिशय सुंदर आज त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. खरं तर या ठिकाणी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय या ठिकाणी शासनाचा निवड झाल्याचा सुद्धा सन्मान संपन्न होता. आणि विशेष म्हणजे आजच्या हा कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा नियोजन अन्नदानाच्या माध्यमातून ज्यांनी केलेला आहे त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या अन्नदाते जिल्हा प्रमुख उभाटा शिवसेना सुरेशजी भोर साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. त्यांच्या कोणी कोणीचे प्रतिनिधी असेल तर त्यांनी तो शोभायला तरी चालेल. त्याचप्रमाणे खरं तर आपल्या स्वराज्य संघाचे उपजिल्हा प्रमुख शिवसेना नेते आदरणीय त्यांचा आज वाढदिवस आहे आणि पहिला वाढदिवस समजून त्यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान होत आहे ते आदरणीय दिलीपजी पवळे साहेब यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न होत आहे. व्यासपीठाच्या वतीनं दिलीपजी पवळे साहेब आणि संपूर्ण माणिक नानावले व्यासपीठाने त्यांचा सन्मान अन्नदात्यांचा आपण करून घ्यावा अशी व्यासपीठाला माननीय भरतजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर तेव्हा आपला सुद्धा सन्मान संपन्न होत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुका उभाटा शिवसेना दत्ताजी गांजळे खरं तर आजच्या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसाचे अन्नदाते नित्यानंद एवढे जिल्हा समन्वयक उभाटा शिवसेना, उपतालुका प्रमुख उभाटा शिवसेना भरतजी मोरे, शहर प्रमुख मंत्र उभाटा शिवसेना विकासजी जाधव, युवा उपतालुका प्रमुख शिवसेना उभाटा हेमंत शंकर एरंडे आणि आमचे प्रसिद्ध निवेदक विरक्त परायण अमित महाराज कातळे यांच्या वतीनं आजचं अन्नदान आहे त्यांच्या वतीनं होत आहे. त्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद. या ठिकाणी आमचे अमित सर आहे त्यांचे पिता कातळे सर आहे म्हणून कातळे सर आपल्या व्यासपीठावरती यावं. कातळे सरांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आजचं अन्नदान आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे म्हणून आपला सन्मान होणं व्यासपीठाच्या वतीनं गरजेचं आहे. खरं तर या अन्नदात्यांचं पुन्हा एकदा शब्दाच्या माध्यमातून आदरपूर्वक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे चेअरमन आदरणीय माऊली गोटेकर, शिवराम दादा ढोके, रामदासजी ढोके यांनी मंडळाचं हरिभक्त परायण किसन महाराज ढोके त्यांचंही आगमन आहे आणि त्यांचंही खरं स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य शिवाजी देवीच्या वतीनं त्यांनी मंडळाचं आगमन आणि आनंदात्यांचं आगमन होत असताना विठाकरी सरांचा सुद्धा यथोचित असा सन्मान या ठिकाणी तिथं थांबा. श्यामकांत निवड साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान कोळे साहेबांच्या हस्ते संपन्न होतोय. नजर चुकणे कोणाचा या ठिकाणी पहिल्या दिवशी जर नागोडे सत्कार आणला असेल तर आपण विशेष म्हणजे खरे आपण या ठिकाणी ज्यांनी हा अहवाल उपलब्ध करून दिला त्यांचा पहिल्या दिवशी सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून या कार्यालयाचे मालक महालक्ष्मी कार्यालय बारोड पाडळी माननीय प्रशासक केदारी साहेब असतील तर व्यासपीठावरती यावं आणि केदारी साहेबांचा व्यासपीठाच्या वतीनं शिवाय देवीच्या वतीनं स्वराज्य संघाच्या वतीनं केदारी साहेबांना यथोचित असा सन्मान संपन्न होतं. तेव्हा आपण नसाल तर आपले प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सुंदर अशी शिस्ती अतिशय सुंदर असा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवला असे आमचे संगीत वडे वाचून आता सोनीची प्रसिद्ध व्यासपीठावरती यावं आणि सन्मान या ठिकाणी संजयरावजी कराळे माऊलीचे केरळे उद्योजक साहेब पठार माऊलीचे केरळे आपण व्यासपीठावर यावं. संजय दादा कराळे आपण व्यासपीठावरती आपला सुद्धा सन्मान व्यासपीठाच्या वतीनं संपन्न होता. तेव्हा खरं तर हा सन्मान फुलसुंदर साहेबांचा संपूर्ण झालेला आहे. मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला अपडेट देणार आमचे आदरणीय या ठिकाणी वैभवजी पोगळकर
खरं तर त्यांचंही सुंदर असं काम आहे सर. आपलं मोठेपणा आहे तो खरं तर शब्दाच्या माध्यमातून स्वागत. अरे काय पहिला आणि विशेष म्हणजे आजच्या मंगल कार्यालयाचे मालक प्रशासक केले यांचे वडील आदरणीय आपले केदारी दादांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद. हे सुरू कार्य आपण करताय याचा फार मोठा आम्हाला अभिमान आहे. म्हणून एक उदाहरण करण्याने आपण हे हॉल उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा सोलापूर संघाच्या वतीनं शिवाय मित्रांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत. आणि विशेष म्हणजे सातारा एकलेकडून आलेले फौजी साहेब आदरणीय अंबाजी झगडे तर या कार्यक्रमासाठी मला त्यांच्याकडून 2 टेलर डबे उपलब्ध झाले. त्यांचं टाळ्यांच्या चक्रात स्वागत करून त्यांचा सन्मान होतो. तेव्हा फौजी साहेब अंबाजी झगडे साहेबांना विनंती आहे साताऱ्यावरून तर या कार्यक्रमासाठी आले म्हणून साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं आणि हा सन्मान या ठिकाणी खरं रोकडे साहेब आपण तो संपूर्ण करून घ्यावा. त्याचप्रमाणे शिवसेना उभारण्याचा आपल्याला तालुका महिला आघाडी अध्यक्ष आमच्या सुरेखाताई निवड ताईंना सुद्धा विनंती आहे आपणही व्यासपीठावरती यावं. आपला सुद्धा सन्मान संपन्न होतोय. शिवसेना उभारण्याचा महिला अध्यक्ष सुरेखाताई निवड आपण व्यासपीठावरती यावं. सन्मान संपन्न होत असताना खरं उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्यापुढे मांडण्याचं बाकी राहिलेलं आहे. खरं तर उद्याचा दुसरा दिवस सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर. त्याचप्रमाणे भूषण सिंह राजे होळकर आयले होळकर 13वी वंशज इंदोर. त्याचप्रमाणे राजू मंगल साहेब उपायुक्त पुणे महानगरपालिका विशालजी गायकवाड पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड संतोष कोकरे साहेब तुरुंग अधिकारी निर्मला कारागृह आणि संयुक्त कार्यालयातील मांडवकर महाराज बोले अध्यक्ष तात्यामध्ये घेऊन उद्याच्या दिवशी मांडवर उपस्थित राहणार आहे. त्यांचाही आजच्या दिवशी आपण सन्मान करणार आहोत. आणि उद्याच्या अन्नदानाचे जे मान्यवर आहेत या ठिकाणी त्यांचं नाव भूपिक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरण करणारे ह्या हाताचा दिलं ह्या हाताला करावं आहे म्हणून खरं तर त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि विशेष म्हणजे खरं तर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा प्रदान करतील आदरणीय मिलिंदजी एकोटे साहेबांना विनंती आहे. कार्यक्रमाबद्दल 2 शब्द खरं तर त्या ठिकाणी यावं आणि आपलं त्या ठिकाणी नाही जावा इथंच हा मग किती सुंदर आहे. हा माईक पण आहे. हा बस एवढी सुंदर शिवकथा ऐकायला मिळाली की वेळेचं भारत राहिलेलं. घड्याळाचे काटे कसे सरकत होते त्याच्याकडे लक्ष द्यायची बुद्धीच झाली. समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलं होतं की रामकथा ब्रह्मांड भेटून पैलाडी द्यावी. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं चरित्र साता समुद्राकडे जाऊन सुद्धा त्याचं कीर्तन व्हावं. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार व्हावा आणि रामचरित्राचं गुणगान व्हावं असं समर्थांचं वाक्य होतं. त्याला अनुसरून असं म्हणावं लागेल की शिवकथा ब्रह्मांड भेटून पैलाला जावी. आणि बाजीराव बांगरांचं हे शिवचरित्राविषयीचं जे कथन आहे हे अमेरिकेमध्ये व्हावं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांचं राजकारण यांचा सुवर्ण संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन. आणि असं शिवचरित्र जर आजच्या काळात कोणी गावं तर बाजीराव बांगरांनीच गावं. आणि कविभूषण ज्यांनी शिवाजी महाराजांना शिवचरित्र सांगून तृप्त केलं होतं ते कविभूषण या घोर कलियुगामध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी अवतरले आहे आणि त्यांनी बाजीराव बांगर हे नाव धारण केलेलं आहे. जय शिवराम. धन्यवाद. खरं तर
संप्रदायाचं भूषण असं कोणीतरी म्हटलं आहे. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांना ज्ञानेश्वर माऊली सारखे संत नाही.
वाद्यामध्ये महाराजांचा विवाह सोहळा आणि स्वराज्याची घोडदौड हा कथाभाग उद्या सादर होईल. महाराजांचा लग्न सोहळा उद्या आपण लाईव्ह करणार आहोत. महिला मंडळ महाराजांच्या लग्नाची हळद सुद्धा आपण उद्या लाईव्ह लावणार आहोत. त्यामुळे महिला मंडळ आजच्या सारखं उद्या सुद्धा सज्जन नटून घ्यायचं आहे आणि महाराजांच्या विवाह सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे डाव्या साईडला त्या ठिकाणी हॉल आहे घेण्यासाठी कृपया भोजन हॉलमध्ये सर्वांनी जायचं आहे. ज्यांचा वाढदिवस आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र संघटक मान्य गणेश शेट्टी यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांना स्वामी साहेबांच्या वतीनं शिवाजी ट्रस्टच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि खरं ज्यांच्या हाताची बोटे ऍक्सिडेंट झाला कापलेली आहे असे आमचे पटवाल सर, खरं तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद. आणि उद्या बरोबर 6:30 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवली. बहुसंख्येला आपण महिलांनी खरं तर आज पुरुष मान्यवरांची उपस्थिती जास्त होती तेव्हा सुरेखाताई उद्या खरं तर महिलांची